तीन आमदार आणि किशोरी पेडणेकर यांनी आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। ठाकरे गटाचे आमदार अनिल परब, सुनील प्रभू आणि अजय चौधरी आणि किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। काल शिंदे पवारांची भेट झाली आणि आज ठाकरेंचे आमदार फडणवीसांना भेटले आहेत। 2 दिवसातल्या या 2 भेटींमुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी आज मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जाऊन फडणवीसांची भेट घेतली। ठाकरेंचे आमदार अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी आणि ठाकरेंच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची त्यांच्या दालनामध्ये जाऊन भेट घेतली। सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या भेटीनं चर्चांना उधाण आलंय, कारण बुधवारी शरद पवार आणि शिंदेंची विधान भवनामध्ये शिंदेंच्या दालनामध्ये भेट झाली होती। भेटीनंतर पवारांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठकही शिंदेंच्याच दालनामध्ये घेतली। शिंदे पवारांच्या या जवळकीच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या। ठाकरेंचे नेते संजय राऊतांनी तर गुरुवारी शिंदे पवार भेटीवर आगपाखड केली। हे कमी की काय, लगेच गुरुवारी दुपारी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दालनामध्ये पोहोचले। 2 दिवस महाविकास आघाडीमधल्या 2 पक्षांच्या सत्ताधाऱ्यांबरोबर झालेल्या 2 बैठका सध्या चर्चेचा विषय आहे। शिंदे पवारांची जवळीक ठाकरेंच्या सेनेला रुचलेली नाही, त्यामुळे ठाकरेंच्या नेत्यांनी फडणवीसांची अचानक तडकाफडकी भेट घेतली की काय असा सवाल राजकीय वर्तुळामध्ये विचारला जातोय। पवार शिंदे जवळकीनंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याच्या बातम्या आल्या। आता ठाकरेंचे आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीने महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल नाही हे स्पष्ट झालं। संभ्रम काय निर्माण व्हायचं? तुम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन बुके देऊ शकता, त्यांच्याबरोबर चहा पाण्याला जाऊ शकता, तुम्ही वर्षावर जाऊ शकता, शरद पवारने जाऊ नये। शरद पवार का तुमचा नौकर आहे का? त्यांना स्वतःचं मत आहे, स्वतः ते मोठे नेते आहेत आणि ते निर्णय घेण्यास सक्षम आहे। म्हणून आता आघाडी बिघाडी काही राहिलेली नाहीये। काँग्रेस यांना विचारत नाही, शरद पवार त्यांना विचारत नाही। अकेला चलोरेच्या भूमिकेत आता उभाटाला राहावं लागेल। संजय राऊतांचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा प्रदीर्घ अनुभव हा पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीचा आहे। त्यामुळे त्यांनी पवार साहेबांना कुठे जावं, कसं जावं, काय निर्णय घ्यावा किंवा कसा घ्यावा हे शिकवण्याची अजिबात आवश्यकता नाही। पवार साहेब सक्षम आहेत, ते काहीही निर्णय घेऊ शकतात, स्वतःचा घेऊ शकतात आणि त्यामुळे संजय राऊतांनी त्याच्यावर बोलण्याचं काय निरर्थक आहे। राहिला प्रश्न आघाडीमध्ये बिघाडी ही कधीच झालेली आहे, आघाडीमध्ये बिघाडी ही कधीच झालेली आहे। 2 दिवस 2 मोठ्या भेटीगाठी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरलाय। या 2 भेटी महाविकास आघाडीचं भविष्य ठरवणाऱ्या ठरतील का असा प्रश्न उपस्थित होतो।